नमस्कार. सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला 34 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग आणि शिलाई अगदी सोपी पद्धत सांगणार आहे. बघा, मी हा पाठीमागचा भाग कट करून घेतलेला आहे. आता तो जशास तसा ठेवून मी मार्किंग करून घेत आहे. आता ही मार्किंग झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचे, प्रिन्सेस कटचे माप टाकायचे आहे. आता हे पाठीमागचा भाग आपण आखून घेतलेला आहे. आता यावरती आपण प्रिन्सेस कटचा समोरचा भाग आखून घेऊयात. आता इथं 14 इंच उंची आणि 1 इंच शिलाई मार्जिन घेतली. आता हे समोरचा भाग असल्यामुळे परत आपल्याला 1 इंच इथं वाढवून घ्यायचं आहे. आता याची पूर्ण एक लाईन मी आखून घेते. आता हे आखल्यानंतर आपण काय करूयात, आर्महोलची गोलाई असते ना, ती आपल्याला 1 इंचानं कमी घ्यायची आहे. समोरचा भाग असल्यामुळे 1 इंच आपल्याला कमी घ्यायची असते. आता हे झाला आर्महोलची गोलाई. आता आपण प्रिन्सेस कटचे टक्स टाकूयात. 3.5 इंचावर पहिला टक्स आणि 1.5 इंच आपल्याला आतमध्ये भाग कटिंग करायचा असतो. आता हा 1.5 इंच आतमध्ये कटिंग केल्यामुळे आपण कमरेकडच्या साईडला 1.5 इंच वाढून घेतो आणि आर्महोलची साईड असते तिथं 1 इंचानं वाढून घ्यायचा असतो. आता हे भाग आपण उभी लाइनिंग ड्रॉ करूया 4.5 इंचावर आणि तिथून प्रिन्सेस कटचे टक्स आपण आखून घेऊयात. आता ही आर्महोलची गोलाई झाल्यानंतर आपण काय करूयात, गळा आखूयात 5.5 इंचावर आणि असा आडवा रुंदी आपण 3 इंचावर घेऊन गळ्याची गोलाई देऊयात. तर इथं आखून घ्यायचं आहे आपल्याला एकदम आर्महोलच्या गोलाईच्या साईडनं आणि त्यानंतर आपल्याला इथे एक टक्स पण टाकून घ्यायचा आहे. आता हे इथून अर्धा इंच आपण कटिंग करून घ्यायचं आहे. वरची साईड थोडी एक्स्ट्राची अर्धा इंच कटिंग करून घ्यायची असते. आता इथं आपल्याला 1 इंच जे आपण वाढवलेली उंची होती ती आपल्याला कमरेकडच्या लाईनला कमी करून घ्यायची आहे, कारण दोन्ही भाग आपल्याला पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग जोडण्यासाठी ते कमी केल्यावर व्यवस्थित येते. आणि इथं आता आपल्याला एक प्रिन्सेस कटला टक्स द्यायचा आहे. तो दिला मी 4.5 इंचावर आणि आडवा दिलेला आहे 3 इंचावर. आता हे कटिंग करून घेऊयात, पूर्ण कटिंग. गळा कट करून घ्यायचा, दोन्ही भाग वेगवेगळे करून घ्यायचे. जो टक्स द्यायचा आहे त्याला आपण छोटासा टक्स देऊन घेऊयात. आणि इथं आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे प्रिन्सेस कटची गोलाई वगैरे घ्यायसाठी. आता इथं मी टक्स का टाकलेला आहे, तर प्रिन्सेस कटला जी गोलाई येते ना आतमध्ये, ती व्यवस्थितरित्या येण्यासाठी तो टक्स टाकून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे आपला हा कटिंग झालेला आहे. आता हे मी पूर्ण अस्तर जोडून घेतलेला आहे. बघा, अस्तर कसं जोडायचं याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहून घेऊ शकता. आता हे भाग आपल्याला एकमेकांशी जोडून घ्यायचे आहेत. गळ्याच्या साईडचा भाग आणि कमरेकडचा भाग आपण एकमेकावर ठेवून हळूवार जोडून घेणार आहोत. याला 2 शिलाई मारून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला हा दुसरी शिलाई देऊन टक्स द्यायचा आहे. आता जो 4.5 इंचावर आपण मार्किंग करून टक्स टाकला होता तो आपण जोडून घेऊयात. हलक्या हाताने अर्धा इंचापेक्षाही कमी शिलाई घेऊन आपल्याला हा टक्स जोडून घ्यायचा आहे. यामुळे बघा किती छान खोलाई येते, खोलगट भाग तयार होतो आपला. आता इथं आपल्याला खालच्या साईडला पाटीची पट्टी कशी लावतो तशी आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे. 1.5 इंचाची पट्टी कट करून मी एक साईडला फोल्ड करून घेतलेली आहे आणि ती आता इथं जोडून घेत आहे. यावरती एक दाबटीप टाकायची.
यावरती एक दाबटीप टाकून आता हे खालच्या साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। हे जे प्रिन्सेस कटचे जे आपण शिलाई मारलेली आहे, दोन्ही भाग जोडलेले आहेत, ते भाग आपल्याला कमरेकडच्या साईडला फोल्ड करून घ्यायचे आहेत, त्यामुळे फिनिशिंग छान येते। आता एक्स्ट्राचं कापड कट करून घेते मी। बघा किती छान खोलगट भाग आलेला आहे। आता ही बाजू तयार झाली, आपण दुसरी बाजू तयार करून घेऊयात। आता हा आपल्याला वरच्या दिशेकडून खालच्या दिशेकडे आपल्याला जोडायचा आहे हा भाग। हा भागही आपल्याला तसाच हळूवार जोडून घ्यायचा, 2 शिलाया मारून घ्यायच्या आणि तो जो टक्स आहे तो टक्स आपल्याला परत तसाच जोडून घ्यायचा आहे। अर्ध्यापेक्षाही कमी कापड घेऊन आपल्याला हा भाग जोडून घ्यायचा असतो। आता खालची पट्टी जोडून घेते मी। आता आपले दोन्ही भाग तयार झाल्यानंतर आता आपल्याला हुक पट्टी आणि हुकलूक पट्टी आपल्याला जोडायची आहे। आता ही हुक पट्टी आहे 1.5 इंचाची कट करून घेतली मी, ती आता एक साइड फोल्ड करून घेते। अगदी सोपा आहे हा प्रिन्सेस कट ब्लाउज शिवणे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण ब्लाउज कसा शिवायचा तो शिकून घ्याल। आता आपल्याला पहिले हुकलूक पट्टी तयार करून घेऊयात आपण। यासाठी मी अस्तर आणि जो ब्लाउजचा कपडा आहे तो एकत्र करून उलट दिशेला कपडा ठेवून जोडून घेत आहे मी। खालच्या साईडला कपडा फोल्ड करून घ्यायचा आणि इथे डबल शिलाई मारून घ्यायची। त्यानंतर आता हे दोन्ही भाग आपल्याला सरळ करून घ्यायचे आहेत। आता ब्लाउजचा भाग जो जोडलेला आहे तोही सरळ करून घेऊयात आणि हे एक साइड कापड फोल्ड करून, बघा एकदम सोपं आहे बघा। एक साइड मी कापड फोल्ड करते, त्यानंतर परत एकदा दुमडून त्यावरती अर्ध्यापेक्षा कमी जागा सोडून त्यावरती शिलाई मारून घेते। आता ही जागा का सोडली असा प्रश्न आहे, तर ही जागा आपल्याला हुक लावण्यासाठी जी घरं तयार करायची आहेत त्याच्यासाठी मी ही जागा सोडलेली आहे। आपण जेव्हा हुक्काचे घरं तयार करतो तेव्हा ही जागा आपल्याला शिवून घ्यायची असते, तर मी हे तुम्हाला दाखवते नंतर। आता इथं हुक लावण्यासाठी पट्टी जी एक साइड फोल्ड केली त्याच्या दुसऱ्या साइडला आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची। परत खालचा कपडा तसाच फोल्ड करून वरती घ्यायचा, त्यावरती एक दाबटीप टाकून घ्यायची आणि खालच्या साइडला आता फोल्ड करून घ्यायचं। आता हे कापड आपण पूर्ण फोल्ड करून घेणार आहोत। आता इथं दोन्ही पट्ट्या तयार झाल्यात, आता राहिली फक्त आपल्याला गोट मारायची पट्टी। तर पहिले आपण काय करूया, दोन्ही भाग एकसारखे झाले का बघून घेऊयात। नसतील झाले तर एकमेकावर ठेवून व्यवस्थित गोलाकार देऊन घेऊयात। गळा जेवढा पाहिजे तेवढा झाला का तेही बघून घ्यायचा, नसेल झाला तर थोडासा कट करून घ्यायचा। आणि आता आपण गोटपट्टी तयार करून घेऊयात। ह्या पट्ट्या मी 1.5 इंचाच्या कट करून एक साइड फोल्ड करून घेते, दुसरी पट्टी फोल्ड करून घ्यायची। आता जो फोल्ड केलेला भाग आहे तो सोडून द्यायचा आणि दुसरा भाग जो आहे बिना फोल्ड केलेला तो भाग आपल्याला जोडून गोट मारून घ्यायचा आहे। आता इथं उरलेलं कापड कट करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं कापड आतमध्ये फोल्ड करून त्यावरती डबल शिलाई मारून घ्यायची आणि आता इथं आपल्याला गोट टाकून घ्यायचं आहे। जे शिलाई मारलेलं कापड असतं ते आतमध्ये घालून त्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची असते, कारण त्यामुळे गोट पण छान येतो आणि फिनिशिंग पण छान येते। इथं डबल शिलाई मारायची। आता दुसरा भागही आपल्याला तशाच प्रकारे तयार करून घ्यायचा। इथे आता आपल्याला पहिले कापड फोल्ड करून त्यावरती शिलाई मारून घ्यायची। जे फोल्ड केलेला भाग आहे तो सोडून आपण दुसऱ्या भागाला शिलाई मारून घेणार आहोत। आता परत एकदा गोट मारून घ्यायचा। आता इथं तुम्हाला दाखवते मी
की हे जे अर्ध्या इंचाची जे मी पट्टी सोडलेली होती ती आपल्याला कशा प्रकारे शिवून घ्यायची ते दाखवणार आहे, तर तुम्ही लक्षपूर्वक पहा. इथं आता आपल्याला हुकलूक पट्टी तयार करायची आहे. पहिला मार्क, दुसरा मार्क, 2 मार्क झाले. आता आपण तिसरा मार्क कसा करायचा बघा. बरोबर फोल्ड करायचा आणि मध्यभाग काढून घ्यायचा. त्यानंतर परत एकदा फोल्ड करून 2 मार्क करून घ्यायचे. हे बघा मी दाखवलं परत तुम्हाला एकदा व्यवस्थित डार्क करून. आता इथं आपल्याला हुकाचे घरं तयार करायचे आहेत. आणि जी मी अर्ध्या इंचापेक्षा जे कमी मार्किंग करून शिलाई मारली होती तो भागही आपला आता इथं शिवल्या जातो. तिरकस आपल्याला घरं करून घ्यायचे आहेत. हवं तर तुम्ही 2 शिलाया पण मारू शकता यावरती, म्हणजे एकदम पॅक बसून जातं आपल्याला ह्या पट्ट्या. आता हे शेवटचं घर राहिलेलं आहे. इथं डबल शिलाई मारून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. अशा प्रकारे आपला हा पूर्ण प्रिन्सेस कटचा समोरचा भाग आपला तयार झालेला आहे. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. काही समजलं नसेल तर कमेंट करून सांगा. सुंदर असा प्रिन्सेस कट तयार झालेला आहे. धन्यवाद.